केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने येत्या 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहील असा निर्णय जाहीर केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं करोडो रुपयांचं नुकसान होत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना निर्यात बंदीच्या खेळावरून झळ सोसावी लागेल असं म्हणत शेतकरी संघटनांनी जाहीर निषेध केलाय। निर्यात बंदी उठवली म्हणून केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी गाजावाजा करत विविध माध्यमातून हे जाहीर केलेलं। मात्र केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने लगेचच पुन्हा 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी लागू राहील असं जाहीर केल्यानं शेतकरी संघटना संतप्त झाल्या। तर कांदा उत्पादक शेतकरी संघटनांची काय भूमिका आहे ते पाहूया। कांद्याची निर्यात बंदी ही 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार आहे। या निर्णयाचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी जाहीर असा निषेध करत आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत हा उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळतोय आणि सरकार मात्र कांद्याच्या निर्यात बंदीवर ठाम आहे। यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यामधून ह्या विद्यमान केंद्र सरकारला याची प्रचंड झळ सोसावी लागेल। केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। काल परवा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये 3 लाख टन कांदा निर्याती संदर्भात निर्णय घेण्यात आला असा सर्वच प्रसार माध्यमातून जाहीर करण्यात आलं। परंतु त्या संदर्भातलं सरकारी नोटिफिकेशन अद्यापही निघालेलं नव्हतं। म्हणून आम्हाला तेव्हा शंका आली होती की या बाबतीत काहीतरी केंद्र सरकारचं काळंबोरं आहे आणि ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल आहे असंच आम्हाला वाटलं होतं। जोपर्यंत 15 ते 20 लाख टन कांदा निर्यात खुली होत नाही तोपर्यंत आम्ही असं म्हणणार नाही की केंद्र सरकारने या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।